आज 17वा दिवस चालू झाला. आजची वाटचाल मोठी वाटल्याने सकाळच्या अंधारातच वाट धरली. रस्ता खराब, जंगलाची सुरुवातच इथून होते. अशा स्थितीत 7 किलोमीटर प्रवास केला. चापडगाव आलं, चहा दूध मिळालं. पुढे केनबी फाटा म्हणजेच देवमोगरा फाटा आला. तेथे नाश्ता केला. पोलगाम चौफुली लागले. पुढे वाटचाल केल्यावर कळबी नावांच्या गावी संकटमोचन हनुमान मंदिर लागले. स्नान मैयापूजन केल्यावर सदानंद बाबांनी खिचडीचे भोजन दिले. मुक्काम करण्याचा त्यांचा आग्रह आम्हाला सोयीचा नसल्याने नाकारावा लागला. त्यांनी गुरुबंधूंकडे मुक्काम करण्याचा सल्ला दिला. डेडियापाडा येथील हनुमान मंदिराचा पत्ताही दिला. डेडियापाडा समोर दिसत असता सुमारे 2 किलोमीटर अगोदर हे हनुमान मंदिर आहे. येथील महाराज फार चांगले वाटले. आमचे स्वागत करून रात्रीच्या मुक्कामासाठी सोय करून दिली. रात्रीच्या आरतीत सहभागी झालो. मैयापूजन झाल्यावर भोजन प्रसाद घेतला आणि निद्रेच्या स्वाधीन झालो. मुख्य हनुमान मंदिराशेजारील राम मंदिरात आमची सोय केलेली होती. रामाच्या सानिध्यात शांत झोपेचा अनुभव घेतला होता. सकाळीच अंधार असतानाच मंदिर सोडले. डांबरी सडकेने वाटचाल सुरू केली. डेडियापाडा गाव आले. मुख्य रस्ता लागला. चहापान झाले. अंधुक्ष उजेडात उजवीकडे वळायचा रस्ता चुकला. मोठ्या रस्त्याने सरळ पुढे गेलो. त्यामुळे 1 किलोमीटरचा फेरा पडला. मुख्य रस्त्याला लागलो. रस्ता जरी चांगला होता तरी चहा पाण्याची कुठे सोय नव्हती. 13 किलोमीटर वाटचाल चालल्यावर डावीकडे छानसे धरण दिसले. शेजारच्या टेकडीवर हनुमानजी विराजमान होऊन भक्तांचा सांभाळ करीत होते. त्यांच्याजवळ स्नान पूजा करण्याचा निर्णय झाला. जुळजुळ वाहणाऱ्या झऱ्यावर स्नान केले. मैयाची पूजा केली. खिचडीचा नैवेद्य दाखवला. भोजन प्रसाद घेतला. आनंदाने ग्रहण करून विश्रांती घेतली. दुपारी 2 वाजता हनुमानजीचे आशीर्वाद घेऊन पुढची वाट धरली. 5 किमीवर नेत्रांग फाटा जंक्शन आले. चहापान झाले. पुढे 3 किमीवर आमचे मुक्कामाचे ठिकाण होते. खुंबा आंबा. श्री हनुमानजी इथेही आमच्यासाठी सोय करून उभे होते. त्यांच्या समोरील सभामंडपात मुक्काम करण्याचे ठरले. आल्या आल्या चहा कॉफी सदावर्तात मिळाले. श्री शिवभक्त मोहन यांनी रात्रीच्या भोजनाची व्यवस्था आपण केली. ते अन्नछत्र चालवतात. सकाळीच चहाच्या रूपाने अवतीर्ण झाले. त्याचा लाभ घेऊन वाटचाल सुरू केली. समोर 2-3 पहाड आहेत आणि अवघड घाट असल्याचे माहीत होते. पहिला घाट थोड्याशा श्रमाने पार केला. दुसऱ्या घाटाने बरीच दमछाक केली. रस्ता छान होता. 18 किमीवरच्या दगडाजवळून उजवीकडे दृष्टी टाकली असता एक मोठ्या धरणाचे दर्शन झाले. मैयाची उपनदी करझण, तिच्यावरचे हे धरण. जरा पुढे गेल्यावर एका टपरीवर पिन दुधाचा चहा माझ्या सहकाऱ्यांनी घेतला. रोजचे औषध पाणी झाले. नाश्ता झाला. पुढचा घाट अजून अवघड असल्याचे अनुभवाला आले. घाटात जवळपास अगदी वर पोचत असता चक्कर आली. जरा थांबावे लागले. राहिलेले चढून उतारायला लागलो. घाट संपला. इथे एक महाराष्ट्रातील संन्यासी भेटले. तेथील टपरीवर चहापान झाले. त्यांच्या आश्रमात येण्याचे त्यांनी आमंत्रण दिले. त्यानुसार आम्ही त्यांच्या मागोमागे 1 किमीवर प्रवास करून थांबर गाव गाठले. विश्रांतीचे ठिकाण म्हणजेच त्यांचा आश्रम आला. शेजारच्या झऱ्यावर स्नान केले. मैयापूजन झाल्यावर गावातून शिष्यांनी आणलेल्या भोजनाचा यथेच्छ समाचार घेतला. डाळ भात पण अत्यंत आदराने वाढण्यात येत होता. पुढच्या वाटचालीत नजीकच्या रस्त्याने करझण नदीचे विस्तृत पात्र ओलांडले. राजपिपला जिल्ह्याचे ठिकाण गाठले. येथील हरसिद्धी माता मंदिरात मुक्काम केला. पुरोहित भोजनालयात पैसे देऊन भोजन केले. राजघाट ते शूलपाणेश्वर या दरम्यान फार मोठे जंगल सातपुडा आहे. आम्ही राजघाटच्या वरच्या अंगाला नलवाय येथे मैयाचा निरोप घेतला होता. आता जंगलच्या या टोकाला म्हणजे शूलपाणेश्वरला जायचे होते व तेथून पुढे किनाऱ्याने वाटचाल करायची असे नियोजन केले. त्यानुसार राजपिपलाच्या हरसिद्धी माता मंदिरातून सकाळीच प्रयाण केले. रस्त्यात मैयाकडे जाण्याचे अनेक पर्याय सांगण्यात आले. मात्र आमच्या निर्णयाप्रमाणे वाटचाल सुरू केली. 25 किलोमीटरचा रस्ता अतिशय छान होता. दोन्ही बाजूंनी झाडी सावली होती. चढ उतार नव्हता. असा रस्ता क्वचितच असतो. मैयाचा 12 दिवसांचा विरह व त्यामुळे निर्माण झालेला मैया भेटीचा उत्साह आम्हाला केवळ 5.5 तासातच मुक्कामाच्या ठिकाणी घेऊन गेला.
हरिनाम आश्रमात पहिल्या पंगतीची गडबड उडाली होती. आम्ही आसने लावली. खाली मैयाच्या स्नानासाठी गेलो. परिसर सुंदर होता. पात्र विस्तृत, रेताड, त्यामुळे मैया स्नान करताना खूप आनंद घेतला. मैया पूजन झाल्यावर आश्रमात अगोदर सांगितले असल्याने भोजनाची व्यवस्था झाली. थोडी विश्रांती घेतली. सायंकाळी शूलपाणेश्वरच्या दर्शनाला निघालो. येथून वरच्या अंगावर 8-9 किलोमीटरवर सरदार सरोवरची मुख्य भिंत आहे. मूळ शूलपाणेश्वराचे मंदिर धरणाच्या पाण्यात गेले असल्याने त्याच्या प्रतिकृतीचे नवीन मंदिर सरकारने बांधले आहे. छान दर्शन झाले. हरिनाम आश्रमात स्पंजच्या गाद्या आहेत. रात्र वस्ती केली. उत्तम व्यवस्था आहे. हरिनाम आश्रमात व्यवस्था चांगली आहे. सकाळी चहापाणी झाल्यावर नर्मदा किनाऱ्यावरच वाटचाल सुरू केली. तासभराच्या सुखद वाटचालीनंतर एक उपनदी लागली. ओलांडणे जरा अवघडच गेले. त्यानंतर इंद्रेश्वर महादेव मंदिर लागले. इथे महाकालीचा शिवाचा फोटो घेतला. समोर एक पूल, तर उत्तर तटावर गरुडेश्वर दिसत होते. थोड्या प्रवासाने पुलाजवळच्या श्री विश्वेश्वर महादेवाच्या मंदिरात पोहोचलो. इथे जवळचे खाऊन नाश्ता केला. नर्मदे किनाऱ्यावरून वाटचाल सुरू केली. थोड्या वेळाने हरिओम प्रज्ञा तीर्थ आश्रम आला. घाटावर स्नान केले. आश्रमात मैया पूजन केले. इथे श्री विष्णू देवानंद यांची भेट झाली. पूर्वाश्रमीचे पुण्याचे ते अवधूत देशपांडे. या आश्रमात खाण्याची सोय होणार नसल्याचे अगोदर स्पष्ट झाले होते. म्हणून जवळच्या दुसऱ्या आश्रमात म्हणजेच दंडी योगानंद तीर्थ आश्रमात गेलो. आज संकष्टी असल्यामुळे त्या उपवासाचे पदार्थ विनंती केल्यामुळे मिळाले. भरपेट फराळ झाला. विश्रांती घेतली. पुढच्या प्रवासात 2 महादेव अगदी समोर धनेश्वर लोकेश्वर मंदिर पाहिले. तिसरे महादेव वेगळे मंदिर होते, जटेश्वर. याशिवाय श्रीराम, हनुमान, नर्मदा मैया अशी मंदिरे. इथे थोडी विश्रांती, देवदर्शन घेऊन पुढे वाटचाल सुरू केली. मंगरुळ गावाच्या शिवारात तपोवन आश्रम होता. नर्मदा किनारी इथे आजचा मुक्काम केला. संकष्टी चंद्र पाहिल्यावर भोजन अशी व्यवस्था करून घेतली. पूर्णानंद सरस्वती यांचा हा आश्रम. त्यांचे आशीर्वाद घेतले. खिडकीतला देव अशी त्यांची ओळख होती. आता 22वा दिवस चालू झाला. सकाळची सुरुवात छान झाली. श्री विष्णू देवानंद यांनी परिक्रमेविषयी छान माहिती दिली. त्यांनी परिक्रमा केलेली आहे. फोटो काढून झाले. चहापान घेऊन बाहेर पडलो. शेजारी अतिभव्य इमारतीत असलेल्या रामानंद आश्रमात दर्शन केले. बालभोगाचा लाभ मिळाला. पुढची वाटचाल सुरू होई तो सकाळचे 9 वाजले. डांबरी वाटेने वाटचाल सुरू केली. 4 किलोमीटरवर सहराव पार करून कुंभेश्वर महादेवाकडे कूच केले. 12 किलोमीटरवर नर्मदेकाठी सुंदर नर्मदा मंदिर आहे. इथेच शनिदेव आपल्या दोन्ही पत्नींसह वास करतात. घाटावर स्नान केले. मंदिरात पूजन, एकेकाकडे भोजन, मग विश्रांती असा कार्यक्रम झाला. दुपारी वाटचाल सुरू केल्यावर 6 किमीवर हनुमंतेश्वर महादेवाचे मंदिर आहे. येताना कठोरा गावातून शेती पायवाट करावी लागली. रम्य ठिकाण होते. हनुमंतांनी इथे तप केल्याचे सांगितले जाते. इथे मैयाचे वाहन मगर दर्शन झाले. हेच मैयाचे दर्शन समजले जाते. आता पात्रातून वाटचाल करीत करीत पोईचा हे गाव गाठले. पात्र अतिरुंद. प्रवाह एका बाजूला म्हणजे उत्तर तटाकडे, त्यामुळे दक्षिण तटाकडे पात्र कोरडे. पोईचा इथे पुतकेश्वर महादेव मंदिरात मुक्काम केला. श्री रणछोडदास यांनी आवर्जून बोलावले. भाजरीच्या जाड भाकरी, वरण असे भरपेट जेवण झाले. त्यानंतर निद्रादेवी आम्हास कुशीत घेऊन निद्रिस्त झाली.